नैताळा गायरान जमीन घोटाळ्याची नाशिकचे जिल्हाधिकारी करणार चौकशी। पुढारी न्यूजचा दणका। भुजबळ बावनकुळेंनी घेतली बातमीची दखल। फोन करूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही। बाळ आईचा पोटातच दगावलं। मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापाचा एसटीनं 70 किलोमीटर प्रवास। पालघरच्या मोखाड्यातील मन हेलावून टाकणारी घटना। राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढला। काल 4 रुग्णांचा मृत्यू तर 102 नवे सक्रिय रुग्ण। वयस्कर मंडळींनी काळजी घ्यावी, अजित पवारांचं आवाहन। लातूरमध्ये कोरोनासोबत ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव। घोड्यांचा आजार असलेल्या ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची भीती। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये बच्चू कडू समर्थकांचा गोंधळ। कडूंकडे लक्ष द्या, आंदोलकांची घोषणाबाजी। कर्जमाफीची तारीख सांगा, बच्चू कडू अन्नत्याग उपोषणावर ठाम। उपोषणाचा 7वा दिवस। 16 जून पासून पाणीही त्याग करणार। अहमदाबाद विमान अपघातामध्ये सायबर हल्ल्याची भीती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून शंका उपस्थित। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 वर। महाराष्ट्रातील 17 जणांचा बळी। तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची तपासणी होणार। डीजीसीएचा निर्णय। इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका। इस्रायलकडून इराणच्या 4 अणुप्रकल्पांवरती तर 2 सैन्य ठिकाणांवरती पुन्हा हल्ला। अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा। तर इराणनेही डागले 100 क्षेपणास्त्र। इस्रायल इराण युद्धाचे भारतावरही परिणाम। सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 2500 वाढ। इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता।